लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निदा खान प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तिला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेल यांना सह आरोपी करण्यात आलंय। नाशिकमधील बलात्कार, धर्मांतर आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या कारवाई दरम्यान संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी निदा खानला आश्रय दिल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये BNS कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलाय। या घटनेनंतर प्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळालंय। नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। दरम्यान या कारवाईनंतर प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।